नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये खूप रंजक अशा घटना घडल्या आहेत. प्रिया, मी ड्रेस घालू का असं कल्पना विचारते. कल्पना, मी आमच्या कुठल्याच सुनेला बंधन ठेवत नाही असं बोलते आणि तिला परमिशन देते. हे सगळं सायली ऐकते आणि गिफ्ट वापरायचं असन असं सायली स्वतःच्या मनाशी बोलते. त्याच्यासमोर इम्प्रेशन पाडण्यासाठी ड्रेस घालायचे असन असं देखील ती बोलते. इकडे अस्मिताचं बाळ रडत असतं म्हणून ती कल्पनाकडे घेऊन येते आणि कल्पना त्या बाळाला शांत करते आणि प्रताप बोलतो, आता या मोठ्या बाळाला देखील शांत कर. अर्जुन गाडी चालवत असतो. गाडीचा पाठलाग पोलीस करतात आणि गाडी अडवतात. त्यावेळेस गाडीचा नंबर प्लेट कुठं आहे असं ते पोलीस विचारतात. त्याचा दंड देखील अर्जुनकडून ते वसूल करतात. पण त्या पोलिसाला डाऊट येतो आणि तो पाठीमागची डिक्की खोलायला लावतो. डिक्कीच्या तिथे थोडंसं रक्त पडत असतं. अर्जुन ज्यावेळेस डिक्की खोलतो त्यावेळेस आतमध्ये डेड बॉडी असते आणि ही डेड बॉडी म्हणजे मर्डर तुम्हीच केला असं पोलीस बोलतात. अर्जुनला ती डेड बॉडी पाहून आश्चर्यच वाटतं. आता हे शांताबाईचं डेड बॉडी असते. अर्जुनला अटक होते. आता इकडे जयेश शांताबाईच्या घरी आलेला असतो आणि तो बोलतो की शांताबाई इथंही नाही. अर्जुनला तो कॉल करतो पण अर्जुन फोन उचलते म्हणून तो सायलीला कॉल लावतो. सर्व घडलेली घटना तो सांगतो. त्यावेळेस आम्ही तुम्हाला विचारलं होतं असं ही सायली बोलते. त्यावेळेस मी तुम्हाला मेसेज देखील केला नाही आणि फोन देखील केला नाही आणि मी फोनवर तुमच्याबरोबर बोललो देखील नाही असं जयेश सायलीला सांगतो. आता काही करावं याला काही कळत नाही. शेवटी ही अक्कल लावते आणि बोलते, मैना आणि सदा यांच्या जीवाला धोका आहे, तू तिथून त्यांना हलव. कारण ज्या अर्थी ह्या शांताबाई पकडल्या गेल्यात त्या अर्थी ते देखील पकडले जातील. ती ॲड्रेस पाठवते. इकडे अर्जुनला अटक झालेली असते. त्याला जेलमध्ये टाकण्यात येतं आणि हे पोलीस त्याला खूप टॉर्चर करत असतात. आतमध्ये टाकल्यानंतर तो पोलीस सांगतो की 3 वर्षापूर्वी तू मला सस्पेंड केलं होतं, आठवतं का? त्यावेळेस अर्जुनला देखील आठवतो. तू सूट घेतायचा आहेस का माझ्यावर, असं तो आरोप देखील करतो. पोलीस खूप हसत असतो कारण तो खूप हाल करणार असतो. इकडे चैतन्यला सायली कॉल लावते आणि अर्जुन कुठे आहे असं विचारते. त्यावेळेस अर्जुन कुठल्या तरी मिटिंगला गेला आहे असं सांगण्यात येतं. त्यावेळेस त्यांचा जर कॉन्टॅक्ट झाला तर तुम्हाला कळव असं चैतन्य ती सांगते. इकडे पोलीस जाणूनबुजून त्यांना खूप त्रास देत असतो. अर्जुनला बदनाम करायच्या हिशोबाने तो प्रेस देखील बोलवतो आणि ही प्रेस कोणी बोलवली अर्जुन विचारतो देखील. खरं तर अशी जेलमध्ये परमिशन देखील नसते. ते फोटो काढून घेत असतात अर्जुनचे पण तो हात आडवा घालतो. पोलीस तो बोलतो, ह्या माणसांनी खून केला आहे, त्याची बॉडी देखील सापडली आहे, आम्ही पंचनामा करणार आहोत. हा सर्व ऐकत असतो आतून. सर्व प्रेसवाले खूप त्यांना प्रश्न विचारत असतात की खून का केला, काय संबंध आहे तुमच्याशी आणि वेगवेगळे घाण आरोप अर्जुनवर करत असतात. पण अर्जुन सगळं उत्तर मी कोर्टात दिलं असं बोलतो. सगळं प्रेसवाल्यांना तो पोलीस हाकलून देतो. इकडे अर्जुन खूप चिडलेला असतो. तो आतून मुद्दाम चिडवत असतो. पोलीस त्याला जाणूनबुजून खाऊन जास्त प्रश्न विचारत असतो. तुम्हाला कॉल करू द्या असं बोलल्यानंतर सायलीला तो कॉल करतो पण त्याला हातकडे घालण्यात येतात. सायलीला ऐकलं तर खूप धाक पडतो. सायली खूप घाबरलेली असते आणि सर्व घटना कशी काय घडली याच्यावर ती विचार विनिमय करू लागते. दोघे एकमेकाशी गप्पा मारत असतात. इकडे कल्पनाकडं प्रताप घाबरतच येतो आणि तू काही बातमी ऐकली का, अर्जुनला अटक झाली आहे असं तो बोलतो आणि का झाली, मर्डर केस झाली आहे असं तो देखील सांगतो. ही खोटरच घाबरण्यास नाटक करते. बिचारी विमान मात्र लगेच रडू लागते. अर्जुन बादावर हे काय संकट आलं आहे असं ती बोलते. इकडे वरून ज्यावेळेस सायली खाली येते त्यावेळेस कल्पना तिला बिलगते. सायली शब्द देते की घडलेली घटना खूप विचित्र आहे पण मी सोडून आणेल. इकडे लाकडी दांडका घेऊन पोलीस त्याला चांगला धमकवत असतो आणि लवकरात लवकर कबूल हो, तू खून का केलास असं तो प्रश्न विचारतो. वेगवेगळे तो संशय देखील व्यक्त करतो. अक्षरशः घाणेरडे आरोप तो अर्जुनावर करतो पण अर्जुन शांत बसून सर्व संकटाला तोंड देत असतो. तो लाकूड किंवा काठी घेऊन देखील मारायचा प्रयत्न देखील करतो, टॉर्चर करण्याचा प्रयत्न करतो पण अर्जुन त्याच्याकडे रागाने बघतो. अर्जुन खूप चिडलेला असतो. अर्जुन शांतपणे सर्व प्रश्नांना उत्तर देतो आणि तुम्ही माझं काहीच बिघडू शकत नाही असं हा अर्जुन बोलतो. मी क्रिमिनल लॉयर आहे हे लक्षात राहू द्या आणि माझी केस मीच लढणार आहे. त्यावेळेस तुझी केस कुणीच लढणार नाही असं पोलीस बोलल्यानंतर हा उत्तर देतो. अर्जुन खूप धीराने सर्व घेतो. ज्यावेळेस सायली येते त्यावेळेस तो तिला देखील धीर देतो आणि घाबरू नकोस असं बोलतो. प्रिया मात्र इकडं उड्या मारत असते. अर्जुन गेला गजाआड, आता त्याला फाशी होणार याने ती खूप खुश असते. आता नेक्स्ट एपिसोड नक्की बघा.